फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे याला ढकलून देऊ की काय? मग खाली काय आहे? प्रभू सांगतो की तुमचे 2 हात असे असतात. त्यावेळेस तुम्ही प्रभूला म्हणतात की मला धर. प्रभू म्हणतो की हे हात सोड. मग धरतो. पण खाली दरी असते. हे हात सोडण्याची कोणाची हिंमत नसते आणि त्याला काही धरता येत नाही. मध्ये दरी आहे. तशा प्रकारे राम माझ्याकडे आला एके दिवशी. मी वडाच्या झाडाखाली बसलो होतो आणि हे सांगायला लागला. ह्याचं बोलणं मला आकर्षित करून गेलं. यानं प्रेमाची भुरळ टाकली माझ्यावरती की अशा काळामध्ये समाजकार्य करायचंय असं कुणीतरी म्हणतोय. म्हणणारे अनेक भेटले 25 वर्षाच्या काळामध्ये. कारण मी एका डोंगरावर जाऊन बसलोय. का बसलोय हे तुम्हाला माहिती आहे. HIV आणि एड्सची समस्या अशी आहे की शाळेत बी कोणी बसू येत नाही, जवळ बी कोणी बसू येत माझ्या लेकरांना. त्याच्यामुळे असं एक डोंगर आहे की 500 फूट उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती जाऊन आम्ही आपलं दगडधोंड्यामध्ये जाऊन राहतो. तिथं रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही. कुणीकडून पण चढायचं वरी. किळी घेऊन, जुने कपडे घेऊन, चप्पल बोट घेऊन आम्हाला भेटाय. परंतु माझ्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे, जास्त काही आता सांगता येत नाही. परंतु समाजामध्ये भीतीच खूप आहे HIVची की त्यांना वाटतं नको हा रोग आमच्याकडे. म्हणून गावाने काही जवळ दिलं नाही. बीडमध्ये राहू दिलं नाही. बीडमध्ये आम्ही राहत होतो, परंतु आम्हाला हाकलून लावलं.